नमस्कार. मी मराठी आणि कथा मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि ह्या शुभ दिवसात आपण आज रेणुका मातेची कहाणी ऐकणार आहोत. रेणुका देवी ही पतितांची देवी म्हणून पूजिली जाते. ग्रामीण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात देवीचे उपासक आढळतात. महाराष्ट्रात माहूर गडाव्यतिरिक्त दैत्य संहारासाठी व भक्त कल्याणासाठी रेणुका माता यमाई, एकवीरा, मोहटा, पद्माक्षी, रेणुका अशा विविध अवतारांत प्रकट झाली. भक्त तिला साऱ्या जगाची आई अर्थात जगदंबा मानतात. यल्लम्मा देवी हे कालीचेच रूप मानले जाते. यल्लम्मा देवीचा एक हात अहंपणाचा नाश करणारा आणि दुसरा हात हा भक्तांवर वरदहस्त दाखविणारा आहे. यल्लम्मा देवीची दक्षिण भारतात मुख्यत्वे पूजा होते आणि तेथे ती महाकाली, जोगम्मा, सोमालम्मा, गुंडुम्मा, पोचम्मा, मायसम्मा, जगदंबिका, होलियम्मा, रेणुका माता, येल्लम्मा, मरिअम्मा, पद्मांबिका आणि रेणुका देवी अशा विविध नावांनी ओळखली जाते. रेणुका ही इक्ष्वाकू वंशातील रेणू नावाच्या राजाची कन्या आणि जमदग्नी ऋषीची पत्नी होती. या जोडप्याला 5 मुलगे होते, त्यातला एक परशुराम होता. रेणुका देवीची आख्यायिका अशी आहे की शिवाची पत्नी पार्वतीने कुब्ज देशाच्या रेणू नावाच्या राजाच्या घरी जन्म घेतला. रेणूची मुलगी ती रेणुका असे तिचे नाव झाले. शंकराचे अवतार असलेल्या जमदग्नी समवेत तिचे लग्न झाले. त्यांचे आश्रमात कामधेनू गाय होती. त्या ठिकाणचा राजा सहस्त्रार्जुनाला ही गाय आपल्याकडे असावी असे वाटू लागले. जमदग्नी ऋषींनी त्याची मागणी अमान्य केली. त्याने जमदग्नींचा पुत्र परशुराम हा आश्रमात नाही असे बघून आश्रमावर हल्ला केला व जमदग्नींना ठार मारले. परशुरामाने कोरी भूमी म्हणून माहूरचे स्थान अंत्यविधीसाठी निवडले. त्यावेळेस रेणुका सती गेली. परशुरामास आईची खूप आठवण येऊ लागली. त्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझी आई भूमीतून वर येऊन तुला आशीर्वाद देईल, पण तू मागे पाहू नकोस. मात्र काही वेळाने परशुरामाने मागे पाहिले तेव्हा रेणुकेचे फक्त डोके जमिनीतून बाहेर आले होते. बाकी भाग जमिनीतच राहिला. या डोक्यास तांदळा असे म्हणतात. रेणुका मातेचा उल्लेख महाभारत, हरिवंश आणि भागवत पुराणात आढळतो. रेणू राजाने शांती आणि उत्तम आरोग्यासाठी यज्ञ केला. यज्ञाच्या अग्नीतून रेणुका देवीचा जन्म झाला. रेणुका लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, चपळ आणि लाघवी होती. वयाच्या 8व्या वर्षी अगस्ती ऋषींनी रेणूराजाला रेणुकेचा विवाह जमदग्नींबरोबर करण्याचे सुचविले. जमदग्नी हे ऋचिक मुनी आणि सत्यवती यांचे पुत्र होते. खडतर तप करून त्यांनी देवांचे आशीर्वाद संपादन केले होते. लग्न झाल्यावर रेणुका आणि जमदग्नी मुनी सध्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौंदती भागात असलेल्या रामशृंग पर्वताराजीमध्ये राहत होते. रेणुका जमदग्नी मुनींना पूजा अर्चेत मदत करीत असे. रेणुका दररोज भल्या पहाटे उठून मलप्रभा नदीवर स्नानासाठी जात असे. ती हा नित्यक्रम अतिशय निग्रहाने करीत असे. ती किनाऱ्यावरील वाळूचे मडके बनवत असे आणि जमदग्नींसाठी त्यात पाणी भरून आणत असे. पाणी मडक्यात भरल्यावर तिथे असलेल्या सापाचे वाटोळे ती आपल्या डोक्यावर ठेवून त्यावर ती मडके ठेवून ती घरी जात असे. जमदग्नी मुनी तिने आणलेल्या मलप्रभा नदीच्या पाण्याने शुचिर्भूत होऊन धार्मिक कर्मे करीत असत. एके दिवशी रेणुका नदीवर गेली असताना तिने काही गंधर्व युगुलांना जलक्रीडा करताना पाहिले आणि नकळतच तिचे चित्त चंचल झाले. आपणही आपल्या पतीसोबत जलक्रीडा करावी अशी इच्छा तिच्या मनी उपजली
आणि ती त्या स्वप्नात रममाण झाली. जेव्हा ती भानावर आली तेव्हा तिला झाल्या प्रकाराचा पश्चात्ताप झाला. बराच उशीर झाल्याने तिने पटपट आंघोळ आटपली आणि वाळूचे मडके बनवण्याचा प्रयत्न करू लागली. चित्त ढळल्यामुळे ती मडके बनवूच शकली नाही. सापाला पकडण्याचा प्रयत्न करताच साप देखील अदृश्य झाला. निराश होऊन रेणुका रिकाम्या हाती जेव्हा आश्रमात परत आली तेव्हा जमदग्नी प्रचंड चिडले आणि त्यांनी तिला दूर जाण्यास सांगितले. पतिशापाने विवश झालेली रेणुका पूर्वेकडे निघून गेली आणि एका निबिड अरण्यात तप करू लागली. तिथे ती संत एकनाथ आणि जोगीनाथ यांना भेटली. तिने त्यांना सर्व झालेला प्रकार सांगितला आणि आपल्या पतीचा राग कमी करण्याचा मार्ग सुचविण्याचे सांगितले. त्यांनी आधी रेणुका मातेला शांत केले आणि एक मार्ग सुचविला. त्यांनी तिला शुद्धीकरणासाठी नजीकच्या तलावात स्नान करण्याचे सांगितले आणि मग त्यांनी दिलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास सांगितले. त्यानंतर जवळपासच्या गावात जाऊन घरोघर फिरून जोगवा मागण्यास सांगितले. जोगव्यात मिळालेले अर्धे तांदूळ संतांना दान करायला सांगितले आणि उरलेल्या अर्ध्या तांदूळामध्ये गूळ घालून प्रसाद बनवण्याचे सांगितले. असा नित्यक्रम जर 3 दिवस श्रद्धेने केला तर 4थ्या दिवशी पतीची भेट होईल. त्यानंतरही जमदग्नींचा राग पूर्णपणे मावळेल असे वाटत नाही. लवकरच तुझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ येणार आहे असे सुचविले. पण हा काळ लोटल्यावर तुझे नाव अमर होईल. तुझ्या पतीसमवेत तुझी अखंड पूजा होत राहील असे म्हणून ते अदृश्य झाले. रेणुकादेवीने अत्यंत निग्रहाने शिवलिंगाची पूजा केली आणि 4थ्या दिवशी ती आपल्या पतीस भेटण्यास गेली. रेणुकादेवींना 5 पुत्र होते. वसु, विश्वावसु, रुमणवत्त, सुषेण आणि रंभद्रा. रंभद्रा हा सर्वात कनिष्ठ आणि सर्वात आवडीचा पुत्र होता. भगवान शंकर आणि पार्वतीचा वरदहस्त लाभलेला रंभद्रा हा परशुराम म्हणून ओळखला जातो. जमदग्नींचा राग अजून मावळला नव्हता. त्यांनी आपल्या 4 ज्येष्ठ पुत्रांना आपल्या आईला शिक्षा करण्याचे सांगितले. 4ही पुत्रांनी ती आज्ञा पाळली नाही. जमदग्नी ऋषींनी रागाने 4ही पुत्रांचे भस्म केले. ते पाहून रेणुकादेवी रडू लागल्या. तितक्यात परशुराम तिथे आले. जमदग्नींचा राग तरीही शांत झाला नव्हता. त्यांनी परशुरामाला घडलेला प्रकार सांगितला आणि आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचे फर्मावले. परशुरामाने थोडा विचार केला. आपल्या वडिलांचा राग लक्षात घेऊन त्यांनी कुऱ्हाडीने आपल्या मातेचा शिरच्छेद केला. ते पाहून जमदग्नींनी परशुरामाला वर मागायला सांगितले. तेव्हा परशुरामांनी 2 वर मागितले. एक आपले आई आणि भावाचे प्राण परत मागितले आणि दुसरी आपण आपला राग कायमचा विसरून जावे. रेणुका मातेच्या आत्म्याची अनेक रूपे झाली आणि ती सर्वत्र पसरली. शिवाय रेणुका माता पुन्हा जिवंत झाली. हा चमत्कार पाहून सर्व रेणुका मातेचे भक्त झाले. माता रेणुका देवी सर्व भक्तांचे कल्याण करो. धन्यवाद.